नमस्कार, शीतल्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तांदुळक्याची भाजी। तिला चवळीची किंवा तांदूळज्याची भाजी असेही म्हणतात। ही भाजी खाण्यास अत्यंत चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर आहे। चला तर बघूया ती कशी बनवायची। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 8-10 लसणाच्या पाकळ्या, ते मी सोलून घेत आहे। आणि त्याचबरोबर हिरवी मिरची। भाजी स्वच्छ धुवून घेऊन ती कापून घ्यायची किंवा तशीच ठेवली तरी चालेल। यासाठी जास्त सामग्री लागत नाही। हिरवी मिरचीचा ठेचा, कांदा, जिरं, शेंगदाण्याचा कूट, तरी ही भाजी चवीला फार छान लागते। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊयात। कढई चांगली तापली की त्यात तेल टाकून घेऊयात। तेल तापलं की त्यात जिरं तडतडलं की मग त्यात चिरलेला बारीक कांदा आणि लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आणि चिमूटभर हळद आणि चांगलं परतून घ्यायचं। आणि त्यात मग भाजी टाकायची आणि भाजी चांगली परतून घ्यायची। हिरव्या पालेभाज्या दिसतात फार आणि मग चांगल्या परतून घेतल्या ना की मग ते कमी होतात। त्यासाठी भाजीत लगेच मीठ टाकायचं नाही, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते। मीठ ह्याच्यातच मीठ टाकलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका। भाजी चांगली परतून घेऊन त्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। भाजीची वाफ चांगली निघाली की त्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि परतून घ्यायचा। भाजी चांगली परतून घेऊन त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि तयार आहे आपली चविष्ट खमंग अशी तांदुळक्याची भाजी। आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।